वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। जय जय रघुवीर समर्थ। पांडुरंग परमात्म्याच्या चरणी नतमस्तक होऊन श्री गणेशाला वंदन करून सर्व संतांच्या चरणी नतमस्तक होऊन श्री सद्गुरु चरणी शिरसाष्टांग नमस्कार घालून आजच्या या सेवेच्या 193व्या भागाला आपण सुरुवात करत आहोत। आपण विवरण घेत आहोत दासबोध या ग्रंथातील पहिल्या दशकातील पहिल्या समासावर आणि पहिल्या समासावर विवरण घेत असताना ओवी क्रमांक 36 नाना धोके देहबुद्धीचे नाना किंत संध्याचे नाना उद्वेग संसाराचे नासती श्रवणे या ओवीवर आपण चिंतन करत आहोत। या ओवीवर आपण विवरण घेत आहोत। या ठिकाणी या ओवीवर विवरण घेत असताना आपण भाग क्रमांक 191 आणि 192 मध्ये बघितलं देहबुद्धी कशाला म्हणतात आणि ती देहबुद्धी कशा प्रकारे धोके देत असते। त्या देहबुद्धी पासून जर आपल्याला बाजूला व्हायचं आहे, त्या देहबुद्धी पासून जर हा देह आपल्याला सोडवायचा आहे, तर मग त्यासाठी आपण काय केलं पाहिजे याचं चिंतन आपण त्या ठिकाणी केलं। याचं विवरण आपण त्या ठिकाणी घेतलं। ते विवरण घेत असताना आपण बघितलं की देहबुद्धीचा निश्चयो दृढ झाला, देहातीत ते हित सांडीत गेला, देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी, सदा संगती सज्जनाची धरावी। त्या देहबुद्धीचा दृढ निश्चय जर असेल, मी देह म्हणून जर मनुष्य कार्य करत असेल, अहंकाराने अभिमानाने ताठेने गर्वाने जर कार्य करत असेल, तर त्याला देहबुद्धी म्हणतात। आणि देहबुद्धीने केलेलं कार्य कधीच सिद्धीला जात नसते। म्हणून देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी आणि देहबुद्धी ते आत्मबुद्धी करण्यासाठी समर्थाने ते सूत्र दाखवलेलं आहे, देहबुद्धी निरूपणे विसरावी। आणि मग ह्या श्रवणातून देवाच्या नामस्मरणातून परमार्थ केला, भक्ती केली की भक्तीच्या माध्यमातून माणसाला आत्मज्ञानाची प्राप्ती होत असते। ज्याला विधेय स्थिती म्हणतात, अशा प्रकारची विधेय स्थितीची कर्म त्याच्याकडून घडत असतात आणि आत्मबुद्धी त्या ठिकाणी प्राप्त होत असते। म्हणून समर्थ म्हणतात, श्रवण जर केलं तर नाना प्रकारचे देहबुद्धीचे जे धोके आहेत ते धोके टळल्याशिवाय राहणार नाहीत। त्या देहबुद्धी पासून मनुष्य मोकळा झाल्याशिवाय राहणार नाही। पुढे समर्थ म्हणतात की नाना किंत संदेहाचे, माणसाकडे वेगवेगळ्या प्रकारचे किंत असतात, संदेह असतात आणि अशा प्रकारे नाना प्रकारच्या संदेहाचे किंत माणसाकडे भ्रम निर्माण करत असतात, माणसाला अज्ञानात ठेवत असतात। खरं तर संत म्हणतात की जन्मा जायते अज्ञान, एखाद्याचा जन्मच त्या अज्ञान भूमिकेतून झालेला असतो, अज्ञानाच्या ठिकाणी झालेला असतो। ज्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा परमार्थ नाही, परमार्थिक विचार नाहीत, भक्ती नाही,
देवपूजा नाही, नामस्मरण नाही, अशा ठिकाणी एखाद्याचा जन्म झालेला असतो आणि पुढे कुडी वाढे कुबुद्धी वाढे. ज्या पद्धतीने ती कुडी वाढत असते, ज्या पद्धतीने तो देह त्या ठिकाणी वाढत असतो, मोठा होत असतो, त्या पद्धतीने त्या ठिकाणी बुद्धीमध्ये वाढ होत असते, बुद्धी वाढत असते. पण त्या बुद्धीची जाणीव संतांनी करून दिलेली आहे. अज्ञान असल्यामुळे, भ्रम असल्यामुळे कुबुद्धी वाढे. साधं उदाहरण आहे, अंधारामध्ये जर एखादी वस्तू पडलेली आहे, ती जर सापडवायची आहे, तर अंधाराचाच आधार घेऊन अंधारातील वस्तू सापडणार नाही. ज्या ठिकाणी आपली दृष्टी काम करत नाही, ज्या ठिकाणी आपले डोळे काम करत नाहीत, अशा अंधारातली वस्तू जर आपल्याला सापडवायची आहे, तर त्या ठिकाणी दीप प्रज्वलन केलं पाहिजे. दिव्याच्या प्रकाशामध्ये मग ती वस्तू आपण शोधली पाहिजे. आणि एकदा काय दिव्याचा प्रकाश त्या ठिकाणी निर्माण केला की ती वस्तू सापडल्याशिवाय राहणार नाही. त्याच पद्धतीने या ठिकाणी संतांनी जाणीव करून दिली, ओळख करून दिली. अज्ञानातच जन्म झालेला आहे. नाना प्रकारचे किंत ज्या ठिकाणी आहेत, नाना प्रकारचे संदेह ज्या ठिकाणी आहेत, अशा ठिकाणी जन्म झालेला आहे. पिंडात वातावरण त्याचप्रमाणे आहे आणि ब्रह्मांडातही वातावरण त्याचप्रमाणे आहे. शेजार धर्म ही तसाच आहे आणि त्याला झालेला संग ही तसाच आहे. मग त्या ठिकाणी वस्तूचा शोध लागेल कसा? त्या वस्तूविषयीच संदेह आहे, त्या वस्तूविषयीच किंत आहे, त्या वस्तूविषयीच भ्रम आहे. भ्रमेणहं भ्रमेणत्वं भ्रमेण उपासका जना, भ्रमेण ईश्वर भावत्वं भ्रममूलमिदं जगत. सगळ्या गोष्टींविषयी ज्या ठिकाणी भ्रम आहे, किंत आहे, संदेह आहे, अशा अज्ञानामध्ये अडकलेल्या, अशा अज्ञानामध्ये सापडलेल्या माणसाला त्या वस्तूची ओळख होणार कशी? त्या परब्रह्माची, त्या देवाची ओळख होणार कशी? त्या ठिकाणी आत्मज्ञानाची प्राप्ती होणार कशी? आणि म्हणूनच त्या ठिकाणी संतांनी तो दृष्टांत दिला की ज्याप्रमाणे अंधारातील वस्तू शोधण्यासाठी दीप प्रज्वलन करावं लागते, दिवा प्रकाशित करावा लागतो, त्याच पद्धतीने आपल्याकडचे नाना प्रकारचे किंत, नाना प्रकारचे संदेह याचं निवारण करण्यासाठी, यांचा शोधबोध घेण्यासाठी ज्ञानरूपी प्रकाश हवा असतो. आत्मज्ञान रूपी प्रकाश प्राप्त झाला पाहिजे, ब्रह्मज्ञान रूपी प्रकाश प्राप्त झाला पाहिजे. अन्यथा मग त्या ठिकाणी अवस्था काय निर्माण होईल? जिथे देवकार्य नाही आहे, देवपूजा नाही आहे, श्रवण नाही आहे, संतांचा संग नाही आहे, भक्ती नाही आहे, परमार्थ नाही आहे, त्या ठिकाणी अवस्था अशी निर्माण होते की भ्रमेणाहं भ्रमेणत्वं भ्रमेण उपासका जना, भ्रमेण ईश्वर भावत्वं भ्रममूलमिदं जगत. सगळ्या गोष्टींविषयी भ्रम निर्माण होत असतो त्या ठिकाणी. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी छान उदाहरण दिले बघा. जेवी नवज्वरे तापले शरीर, लागे तया क्षीर विषतुल्य. पुढे जाऊन महाराज म्हणतात, तेवी परमार्थ जीही दुरावला, तया लागे झाला सन्निपात.
कामिनी जयाच्या जाहली नेत्रांसी, देखे तो चंद्रासी पित्तवर्ण, तुका म्हणे मध्य पाण्याची आवडी, न रुचे त्या गोडी नवनीताची. कशा प्रकारचा संग माणसाला हवा आहे, कशा प्रकारचं वातावरण बाजूला असेल, आजूबाजूला पिंडामध्ये ब्रह्मांडामध्ये, म्हणजे आपल्याकडून परमार्थ घडेल, म्हणजे आपल्याकडून भक्ती घडेल. ज्याचं नवज्वाराने शरीरच तापलेलं आहे, त्याला दूध पण कडू लागत असते, विषतुल्य लागत असते. जेवी नवज्वरे तापले शरीर, लागे तया क्षीर विषतुल्य. ज्याप्रमाणे एखाद्या माणसाचं शरीर तापाने फडफडलेलं आहे, त्याला कितीही जरी चांगलं दूध दिलं तरी ते त्याला कडू लागत असते. त्याच पद्धतीने संत म्हणतात, ज्याच्या आजूबाजूला किंताने भरलेलं आहे, संदेहाने भरलेलं वातावरण आहे, भ्रमाने भरलेलं वातावरण आहे, आणि त्यांचाच संग त्याला आहे, मग अशा माणसाला परमार्थिक विचार कसे गोड लागणार, भक्ती कशी गोड लागणार, त्याच्या मुखातून नामस्मरण कसं काय येणार. ज्या ठिकाणी सगळा ओढबंगळ बाजार सगळा भरलेला आहे, नको ते प्रकारचे विचार त्याच्या कानावर पडतात, नको ते विचार त्याला ऐकायला मिळतात, नको तसं वागणं, नको तसं राहणं, अशा प्रकारचं वातावरण ज्या ठिकाणी आहे, त्या ठिकाणी परमार्थ काय घडणार, भक्ती काय घडणार. म्हणून प्रथमतः त्याचा त्याग केला पाहिजे. प्रथमतः परमार्थाची भक्तीची आवड आपण आपल्या पिंडामध्ये निर्माण केली पाहिजे. अन्यथा संत म्हणतात, जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की तेवी परमार्थ जी दुरावला. जर परमार्थापासून तो दूर गेला, तया लागी झाला सन्निपात, असा समजायचं की त्याला सन्निपात झालेला आहे. त्याच्या पुढे जाऊन जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्याला दृष्टांत देतात की ज्याच्या डोळ्याला कावीळ झालेली आहे, अर्थातच कामिन जयाच्या जाहली नेत्रांसी, देखे तो चंद्रांसी पित्तवर्ण, त्याला चंद्र पण पिवळा दिसावायला लागतो, पित्तवर्ण दिसायला लागतो. म्हणून तुका म्हणे मध्य पाण्याची आवडी, न रुचे त्या गोडी नवनीताची. जो मध्यपी आहे त्याला त्यात आवड आहे, पिण्यामध्ये नको ते सेवन करण्यामध्ये त्याला आवड आहे. मध्यपी ज्याला म्हणतात, मद्यपानाची त्याला आवड आहे. त्याला लोण्याची गोडी काय कळणार आहे, त्याला लोण्याची चव काय लागणार आहे, त्याला लोण्याची रुची काय कळणार आहे. म्हणून हे सगळं आपल्या पिंडामध्ये जो भ्रम आहे, जे किंत आहे, जो संदेह आहे, हे निर्माण कुठून झालेलं आहे, कशा पद्धतीने त्यांची पकड आहे आपल्या पिंडावर, आपल्या अंतःकरणावर, आणि ती पकड जर त्यांची कमी करायची आहे, काढायची आहे, त्यांच्यापासून जर आपल्याला मोकळं व्हायचं आहे, नाना प्रकारचे किंत, नाना प्रकारचे संदेह, आणि त्या संदेहापासून, त्या किंतापासून जर आम्हाला मोकळं व्हायचं आहे, कुठल्याही प्रकारचा भ्रम आपल्या पिंडात राहू नये असं जर वाटत असेल, तर त्यासाठी संत म्हणतात, समर्थ म्हणतात की बाबा रे, आपल्याला श्रवणाची गरज आहे. आपण काय केलं पाहिजे, श्रवण केलं पाहिजे. श्रवण जर केलं तर आपल्याला कळेल, अन्यथा नाही. म्हणून ते मांडलेलं आहे, नाना किंत संदेहाचे. किती वेगवेगळ्या प्रकारचे किंत माणसाच्या पिंडात असतात. सगळ्या प्रकारचे किंत ह्या दासबोधामध्ये समर्थांनी मांडलेले आहेत, पुढे सगळ्या समासांमध्ये.
त्याची ओळख करून दिलेली आहे. खास खास एक एक समास त्यासाठी मांडलेला आहे. भ्रमनिरसन नाम, भ्रमनिरूपण नाम, संध्येय वारण नाम, संध्येय निरसन नाम, अशा प्रकारचे समास मांडलेले आहेत समर्थनीय दासबोधामध्ये. या संदेहाने जे खिंत निर्माण होतात माणसाच्या पिंडामध्ये, वृक्ष काष्ट देखील मनास वाटे भूताले, काहीच नसता हडबडिले या नाव भ्रम. काही तर परंपरेचे आहेत, परंपरेने चालत आलेले आहेत. म्हणजे जरा कुठे काही घरामध्ये वातावरण वेगळं झालं, दुःख निर्माण झालं, आध्यात्मिक, अधिभौतिक, अधिदैविक या तिन्ही तापांपैकी एखादं ताप निर्माण झालं, घरात अशांतता निर्माण झाली, अशांतता निर्माण झाली, मग अशा वेळी मनुष्य आपली कर्म शोधत नाही, आपले विचार शोधत नाही. अहो साधं उदाहरण आहे, आपली प्रकृती जर बिघडली, आपली तब्येत जर बिघडली, सर्दी झाल्यानंतर आपण विचार केला पाहिजे की काल मी कुठे पाणी पिलो का, पाण्यामध्ये काही बदल झालं का, किंवा थंड काही खाल्लं का. खोकला झाला तर आपण विचार केला पाहिजे कुठे काय मी तेलकट तुपट काही खाल्लं का. असं अर्थातच जर कोणत्या प्रकारचा आजार आपल्याला झाला असेल, कोणत्या प्रकारची व्याधी जर आपल्याला झाली असेल, एखाद्या प्रकारचं दुःख जर आपल्याकडे निर्माण झालं असेल, तर आपण आपल्याला स्वतःला शोधलं पाहिजे. माझ्याकडून नेमकं काय घडलं, माझ्याकडून नेमकी काय चुकी झाली, त्यामुळे मला हा दुःख भोगावं लागलं, किंवा त्यामुळे मला हे दुःख प्राप्त झालं, कशामुळे मला हे दुःख प्राप्त झालं. म्हणून या ठिकाणी समर्थ ओळख करून देतात. पहावे आपणासी आपण, तया म्हणावे आत्मज्ञान. पहावे आपणासी आपण, ऐक ज्ञानाचे लक्षण. पहावे आपणासी आपण, तया म्हणावे आत्मज्ञान. ज्ञानाचं लक्षण काय? तया नाव ज्ञान. पहावे आपणासी आपण. स्वतःला शोधलं पाहिजे. माझ्या घरात जर अशांतता निर्माण झाली असेल, जर माझं आणि माझ्या पत्नीचं जर पटत नसेल, सासू सुनेचं जर पटत नसेल, मुलगा मुलाचं आणि वडिलांचं जर पटत नसेल, आईचं आणि मुलीचं जर पटत नसेल, अशा काही गोष्टी जर घरात घडत असतील, तर प्रथम आपण स्वतःला शोधलं पाहिजे. काय असतंय माहितीये का, जरा कुठे काही माणसाच्या आयुष्यामध्ये अशा काही घडामोडी झाल्या ना, की एक सवय लागून गेलेली असते माणसाला समोरच्याकडे बोट दाखवायचं. तुमच्यामुळे आम्हाला हे भोग येतात भोगायचे, तुमच्यामुळे आम्हाला दुःख होतंय, तुमच्यामुळे आम्हाला हा त्रास. म्हणजे एक नियम आहे तो माणसाचा. एक ती इंद्रियांना वळण पडलेलं असतंय माणसाच्या. आपल्याला स्वतःला कुठे काही दुःख झालं, काही आपल्या पदरात जर कुठल्या प्रकारच्या व्याधी निर्माण झाल्या, असमाधान जर निर्माण झालं, अशांतता जर निर्माण झाली, तर मग कुठेतरी बोट ठेवतोय मनुष्य, एखाद्या व्यक्तीला दोष देतोय. किंवा जर त्या वेळेला त्या परिस्थितीप्रमाणे जर एखादी व्यक्ती त्याला दोष द्यायला मिळालीच नाही, तर मग अशा वेळी मनुष्य देवाला सुद्धा दोष द्यायला मागे येत नाही. आणि मग हे सगळं कार्य करत असताना माणसाला हे कळत नाही की आपण ज्या वेळेला त्याच्याकडे एक बोट दाखवतोय ना, की तुमच्यामुळे मला हा त्रास सहन करावा लागलेला आहे, तुमच्यामुळे माझ्यावर हा दुःखाचा प्रसंग आलेला आहे, ज्या वेळेला आपण त्याच्याकडे एक बोट दाखवतोय त्या वेळेला 4 बोटे आपल्याकडे असतात. हा विचार मनुष्य करत नाही.
फक्त कोणाला तरी त्या गोष्टीमध्ये तो गृहीत धरत असतो, कोणावर तरी ते खापड फोडत असतो. आणि मग अशा प्रकारे एकदा त्याच्या पिंडामध्ये दुःख प्राप्त झालं, अशांतता निर्माण झाली त्याच्या घरामध्ये, की मग वेगवेगळ्या प्रकारचे किंत निर्माण होतात, वेगवेगळ्या प्रकारचे संदेह निर्माण होतात. अशा वेगवेगळ्या प्रकारचे किंत संदेह माणसाकडे एकदा निर्माण झाले की मग त्या ठिकाणी त्या माणसाकडे चंचलता निर्माण होते. तो शांत राहत नाही, तो अस्थिरता निर्माण होते. अस्थिरता, स्थिर राहत नाही तो. मग कोणी काहीही सांगावं, शेजार धर्मही त्याप्रमाणे, पिंडातही त्याचप्रमाणे विचार आणि ब्रह्मांडातही त्याचप्रमाणे त्याला विचार ऐकायला मिळतात. मग तो काय करतोय, कोणी काही कशा प्रकारे काही केलंय की काय, कोणामुळे माझ्याकडे हे दुःख प्राप्त झालं, आमच्यावर कोणी लोक जळतात की काय, आमचं चांगलं झालेलं कोणाला पाहवत नाही की काय. आणि मग याचा शोधबोध घेण्यासाठी मनुष्य वास्तविक जर एखाद्याला आजार झाला, एखाद्याला एखादी व्याधी झाली, तर त्याने दवाखान्यात जायला पाहिजे, डॉक्टरांकडे जायला पाहिजे, त्याचं निदान लावायला पाहिजे, नेमकं काय आजार आहे, नेमकी काय व्याधी आहे. पण ते न पाहता तो नको तिकडे जाऊन नको त्याप्रमाणे नको त्या प्रकारे नाना प्रकारच्या किंतामध्ये, संदेहामध्ये, भ्रमामध्ये कार्य करत असतो, अज्ञानामध्ये कार्य करत असतो. घरात जर भांडणं होतात, घरात जर अशांतता निर्माण झालेली आहे, म्हणजे काय, विचार जुळत नाहीत, कुठेतरी मनाविरुद्ध एखाद्याच्या काहीतरी कार्य होतंय, मनाविरुद्ध काहीतरी घडलं जातंय. आणि वादविवाद कधी होतात, ज्या वेळेला माणसाच्या मनाविरुद्ध एखादी गोष्ट घडते त्या ठिकाणी वाद निर्माण होतो. आणि मग त्या वादाच्या ठिकाणी जर जाणीव नसेल, त्या ठिकाणी जर आपण काय केलं पाहिजे हा शोधबोध जर नसेल, तर मग वाद विवाद निर्माण होतो, वितंडवादापर्यंत तो विषय जातो. मग अशा वेळी मनुष्य काय करतोय, याला शरण जा, त्याला शरण जा, इथे धावपळ कर, तिथे धावपळ कर, स्वतःला शोधत नाही नेमकं काय झालंय ते. त्या ठिकाणी समजूतदारपणा महत्वाचा असतो. आणि अशा प्रकारे संसारामध्ये एकही मनुष्य जर समजूतदारपणाने जर कार्य करत नसेल, तिथे समजूतदारपणा जर नसेल, तर तुम्ही कितीही जरी घराला मिरच्या लिंबू बांधल्यात, अजून किती प्रकारच्या काड्या बाहुल्या काय, अजून काय काय जरी आपण केलं तरी ते आपल्या घरातले संकट थांबवू शकणार नाहीत. जर अंतःकरणामध्येच आपल्या घाण असेल, जर अंतःकरणामध्येच आपल्या नको त्या प्रकारचे विचार असतील, कर्मच जर माणसाची घाणेरडी असतील, तर त्याला त्या बाहुल्या आणि त्याला लिंबू मिरची काय करू शकते. अशा नाना प्रकारचे किंत, नाना प्रकारचे भ्रम आणि नाना प्रकारचे संदेह अंधश्रद्धेतून, अज्ञानातून माणसाकडे निर्माण होत असतात. जर आपल्यावर एखादा प्रसंग आलेला आहे, दुःख आलेला आहे, तर आपण शोधलं पाहिजे मी कुठे चुकलो, माझ्याकडून काहीतरी पाप कर्म घडले असतील तेव्हाच मला हे दुःख प्राप्त झालेलं आहे. कारण पापाचे फळ ते दुःख हे संतांनी मांडलेलं आहे. आपल्या खाण्यात जर काही बदल झाला, नको त्या प्रकारचं नको ते आवडलं म्हणून अतिप्रमाणात खाल्लं, तर त्याचं अपचन आपल्याला होणारच आहे, त्याचा दुष्परिणाम आपल्याला भोगावा लागणारच आहे. त्या खाण्याने काहीतरी आपल्याकडे व्याधी निर्माण होणारच आहे. मग ती व्याधी निर्माण झाल्यानंतर आपण आपल्या पिंडामध्ये विचार करायला हवा की मी काय खाल्लं,
कशाचं प्रमाण चुकलं माझं म्हणजे मला हे दुःख प्राप्त झालं किंवा व्याधी प्राप्त झाली, हा आजार प्राप्त झाला, ते शोधता आलं पाहिजे. तसंच आपल्या आयुष्यामध्ये जे निर्माण होणारे ताप आहेत, दुःख आहेत, ते त्यावेळेला आपण शोधलं पाहिजे की काय आपल्याकडून चुकलं. म्हणून मनुष्य माणसाच्या आयुष्यामध्ये कर्म करत असताना त्या कर्माचे 3 प्रकार संतांनी दाखवले. एक प्रकार म्हणजे क्रियमान, एक प्रकार म्हणजे संचित आणि दुसरा म्हणजेच प्रारब्ध. मग ह्या तिन्ही प्रकाराचा आपण विचार केला पाहिजे. क्रियमान म्हणजेच आपण काय कर्म करतोय. आपल्याकडून आता वर्तमान कालामध्ये कुठल्या प्रकारची कर्म घडलेली आहेत, घडली जातात, आणि मग त्या पापाचा साठा करतोय. संचय, संचय ज्याला म्हणतात, साठा. त्या कर्मातून आपल्याकडे पाप जोडलं जातंय की पुण्य जोडलं जातंय, हा विचार आपण केला पाहिजे. मग त्याप्रमाणे भविष्यात आपल्याकडे ती स्थिती निर्माण होणार आहे, पापाची किंवा पुण्याची. प्रारब्ध, क्रियमान, संचित आणि प्रारब्ध. शेतामध्ये काम करतोय, लागवड करतोय, कर्म आहे, ते क्रियमान आहे. त्याचं फळ तो उपभोगतोय. जे काही असेल ते त्याला प्राप्त झालेलं आहे आणि तो आता ते सुख उपभोगतोय. याला संचित म्हणतात. आणि त्याचंच काही त्याने तो साठा करून ठेवलेला आहे, वर्षभर पुरेल या हेतूने, या उद्देशाने. याला प्रारब्ध म्हणतात. पुढे तो खाणार आहे, पुढे त्याला ते मिळणार आहे आणि मिळावं म्हणून त्याचा तो साठा करून ठेवलेला आहे त्याने. तसंच माणसाच्या कर्माचंही आहे. क्रियमान, संचित आणि प्रारब्ध. चालू वर्तमान कालामध्ये आपली कर्म जर चांगली असतील ना, तर आपल्याला भविष्य काळात काय घडलं याचा विचार करायची गरज नाहीये. आपला भूतकाल हे वर्तमान कालावर आधारित आहे. निश्चित आपला भविष्यकाल हे वर्तमान कालावर आधारित आहे. नक्कीच आपला भविष्यकाळ उज्ज्वल असेल. पण भूतकाळातही वाईट कर्म घडली असतील आणि तीच कर्म, त्याचाच अभ्यास जर आता वर्तमान कालामध्ये करीत असेल, त्याच भूतकाळात घडलेल्या वाईट कर्माची पुनरावृत्ती जर वर्तमान काळामध्ये जर होत असेल, तर भविष्य काळ अतिशय दरिद्री अवस्था प्राप्त करून देणारा असेल. त्या ठिकाणी पापच निर्माण झालेला असेल, दुःखच निर्माण झालेला असेल भविष्यामध्ये. म्हणून भूतकाळात काय घडलं, झाले ते नेणपणे झाले. आता तरी शहाणे वर्तले पाहिजे, आता तरी ब्राह्मणे वर्तले पाहिजे नेमस्त. म्हणून वर्तमान कालाला महत्व संतांनी दिलेले. आता चालू वर्तमान कालामध्ये आपण काय करतोय? आपण देवाचं स्तवन करतोय, आपण देवाचं भजन करतोय, आपण देवाचं पूजन करतोय, आपण देवाचं नामस्मरण करतोय. मग भविष्य कालामध्ये सांभाळणारा देव आहे ना आपल्याला. प्रारब्ध तो ठेवणार आहे. कशा पद्धतीने काय करायचं, काय द्यायचं ते त्याच्या हातात आहे. म्हणून मानलेलं आहे, जे काय जीवनमुक्त ज्ञानी त्यांचे शरीर पडो राणी अथवा पडो स्मशानी तरी ते धन्य झाले. अर्थातच त्याला जीवनमुक्त म्हणत असतात. जगता जगता त्यांचं जगणं पूर्ण झालेलं असतंय आणि ज्याचं पूर्ण झालेलं आहे, ज्याचं जगणं पूर्ण झालेलं आहे, उद्या त्याच्या देहाचं काही जरी झालं तरी आत्मा असताना देहाने परमार्थ केलेला आहे, समाज प्रबोधनाचं कार्य केलेलं आहे, नामस्मरण केलेलं आहे, देवाची भक्ती केलेली आहे, म्हणजेच देवाच्या कृपेने त्याचा उद्धार झालेला आहे असं समजायला हरकत नाही. म्हणून जे का जीवनमुक्त ज्ञानी त्यांचे शरीर पडो राणी अथवा पडो स्मशानी तरी ते धन्य झाले. धन्य का झाले? अंतरात्मा असतानाच त्यांचं जगणं पूर्ण झालेलं आहे, त्याला जीवनमुक्त म्हणतात. आणि म्हणूनच हे सगळ्या स्थित्या, ही सगळी प्राप्ती ही श्रवणाने होत असते, देवाच्या नामस्मरणातून होत असते.
म्हणून या ठिकाणी समर्थ आपल्याला जाणीव करून देतात, ओळख करून देतात या ओवीमध्ये, नाना धोके देहबुद्धीचे, नाना किंत संदेहाचे. सगळ्याचं निवारण होईल, सगळे बाजूला होतील, पण कधी श्रवणाची मात्रा धरली तर, श्रवणाची मात्रा आपल्या पिंडात असेल तर. म्हणून नाना धोके देहबुद्धीचे, नाना किंत संदेहाचे. पुढच्या चरणावर आपल्याला पुढे विवरण घ्यायचं आहे. नाना उद्वेग संसाराचे नासते श्रवणे. या पुढच्या चरणावर आपल्याला विवरण घ्यायचंय भाग क्रमांक 194 मध्ये. तत्पूर्वी झालेली सेवा समर्थांच्या चरणी, पांडुरंग परमात्म्याच्या चरणी अर्पण करून या ठिकाणी या सेवेला आपण पूर्णविराम देऊया. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.